तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला प्रवासाचा दुसरा दिवस आणि काल आपला पहिला स्टे होता आणि आपण हॉटेलमध्ये थांबलो होतो द्वार वाटा म्हणून. ते माझ्यासाठी पण युनिक नाव होतं. तर काल आम्ही रात्री प्रवीण मी प्लॅन करत होतो एक दिवसाचा, जो आम्ही आधी करायला हवा होता, जो आम्ही केला नाही. तर काल रात्री प्लॅन केला पूर्ण 9 दिवसाचा, की आपल्याला कल्याणपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन आम्ही सगळं केलं. तर त्याच्यामध्ये आज आम्ही असं ठरवलं की तिरुचिरापल्लीला जायचं. त्या त्रिची बोलतात, तिकडे एक टेम्पल आहे, पेल्लियार म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. तर स्टे तिकडे करणार. टोटल किलोमीटर असणार 750 आणि लागणारा वेळ आहे 13.5 तास. तर 15 तास पकडून चला. किती जरी आपण फास्ट चालवली आणि लंच वगैरे पण आहे आपला मध्ये. काही मध्ये अजून एक आहे स्पॉट, फोर्ट वगैरे, माझे काही फ्रेंड्सनी सजेस्ट केलं होतं, पण आता ते शक्य नाही आहे. आणि आम्ही उशिरा उठलो. आम्ही म्हणजे मी, काल माझी झोप पण होती झाली. तर आता वाजलेत 9:30. तर 9:30ला प्रवास जरी केला तरी रात्री 11 वाजतापर्यंत तिकडे पोचण्याचा चान्स आहे. आणि मग उद्या 4 ते 4.5 तासाचाच डिस्टन्स आहे रामेश्वरम. मग त्रिचीवरून रामेश्वरम 4 तास. तर हा उद्याचा प्लॅन असणार आहे. आणि उद्या पूर्ण दिवस मग रामेश्वरम आपण एक्सप्लोअर करणार. आज त्रिचीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे. चला आपल्या प्रवासाला लागू. ही कालची रूम, मेस आहे, थोडा हा व्ह्यू होता. चेकआउट करतोय आम्ही, पण काय झालं की आतमध्येच राहिली सामान. इकडे गाडी घेऊन येतो. तर आम्ही गाडी घेऊन आलो. आपला राजहंस इकडे होता. रात्री असं वाटलं हा रोड खूप लहान आहे. नंतर पोलिसला बोललो मी की या रोडनी नाही जाणार, या रोडनी पण येतो हुबळी. आणि तो मागे जो आपण काल दाखवलो ना 2 डिवायडरमधून रोड, तो पण आहे का. आता यांना विचारू आपण अजून कोणाला तरी, सेकंड ओपनिंग घेऊ. आणि हाऊसने एवढी ना स्ट्रॉबेरी घेतली 150ला असे 2 पॅकेट. तर महाग पडले. ठीक आहे, आता याला वॉश करून घेतो. ॲटलिस्ट ब्रेकफास्टला आम्ही काही खाल्लं नाही, तर खाऊन तरी घेऊ. वॉश करतो पहिले. चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उमापती हर महादेव की जय. तिरुचिरापल्ली एक्सिट तिरुचिरापल्ली. स्पेलिंग बता पहिले. तिरुचिरापल्ली स्पेलिंग बता. तर आम्ही निघालो. 15-20 मिनिटं झाले. त्याच्यानंतर इथे जे रोडचे काम चाललेत ना, त्याच्यामुळे वेळ लागतोय. हे बघा, हा एक रोड आहे. हा वाटतं ओल्ड रोड असेल, ज्याला आता व्यवस्थित करतात. आणि हा तिकडनं येण्याचा रोड आहे. म्हणजे हा आता 2 वे करून टाकलेला आहे. आणि हा अजून एक्सपांड करतात आहे. तर हे असंच चाललंय स्लो मुव्हिंग अजून पण जसं खाली मिळेल तसं आपण करू कव्हर. सगळ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट चालली आहे. आपण जस्ट 700 किलोमीटर कंप्लीट केले कालपासून. 10 वाजता. आज पण आपण 10च्या आसपास निघालो आणि कंप्लीट केले जवळजवळ 125 किलोमीटरच्या आसपास. चांगला रोड आहे, म्हणजे कालचे वगैरे वसूल झालेले आहेत. तर हा रूट माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मला आता जे काय बोट्सवर नाव वगैरे येतात ना, हे सगळं माझ्यासाठी अननोन आहेत. कारण अजून 634 किलोमीटर बाकी आहे. ते बघा, त्याने टाइम दाखवत आहे 10:40 आणि आपण कव्हर केला 11चा दाखवत होते. अजून आम्ही ब्रेकफास्ट नाही केला. ब्रेकफास्ट करायचा बाकी आहे. ब्रेकफास्ट केलं की अजून तिकडे जातील अर्धा तास. ब्रेकफास्ट करणं गरजेचं, कारण नाही तर काय होतं, आम्ही करत नव्हतो. मग लंच उशिरा किंवा आधी, मग पूर्ण मग डिनरवरती पण फरक पडतो. मग डिनर करायचा का नाही करायचा. समजा लेट ब्रेकफास्ट केला 11-12 वाजता, की मग अरे लंच कधी करायचा, मग 4 वाजता. मग डिनरचा विचार करतो की आता डिनर कधी होणार. रोड खूप छान आहे. रोड दाखव 1 मिनिट. रोड एक मस्त आहे. पण प्रॉब्लेम एकच आहे, स्पीड लिमिट. स्पीड लिमिट 80. आता या रोडवरती 100 125 स्पीड पण एकदम नॉर्मल वाटते.
म्हणजे खूपच कमी होऊन जातात. आपले झालेत 750 किलोमीटर आणि दुपारी 12 पण वाजलेत आणि गाडीने ब्रेकचा अलार्म पण दिला की टेक ए ब्रेक. इथे येतं सिम्बॉल, म्हणजे मी असं कधी दाखवू शकलो नाही कारण तो हार्डली 1 सेकंडसाठी येतो. कॅमेरा ऑन करेपर्यंत तो निघून जाईल. तर मग आम्ही विचार केला की आता लंच करूनच घेऊ. तसंही 12:30 वगैरे झालेलेच आहेत आणि इथे छान हॉटेल आम्हाला म्हणजे दिसलो हायवेवरून जाताना. आता हायवेवरून आता आम्ही खाली सर्व्हिस रोडवर युटर्न घेतलाय, तर मग सगळं एकदमच होईल. आणि आता फ्युएल, आता सेकंड टाइम फ्युएल भरायची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला सांगू का, एक टँक फुल केली आपल्याला खूप चांगला एव्हरेज दिला. म्हणजे जवळजवळ आपण एका टँक फुल मध्ये आपण 800 किलोमीटर जाऊ एवढा दिलेला त्यांनी एव्हरेज. हे आलेलं आहे रिसॉर्ट, सॉरी हॉटेल, व्हेज नॉन व्हेज. ठीक आहे, गाडी आपण साईडला लावून टाकू. आलो आपण पार्किंगला. चला बघू काय मिळतंय. सर्व्हिस रोडवर हॉटेल आहे, पण याचं लुक बघून खूप छान वाटलं मला. असं ऑथेंटिक लुक, जे पारंपरिक लुक आहे तो खूप आवडतो. जेवण आता कसं ते ना माहिती, पण ते बघून आलो आहे मी. पार्किंगला पण जागा आहे सफिशियंट. आणि एस एस पॅराडाईज. लंच मिलेगा? लंच लंच मिलेगा? लंच लंच मिलेगा? कहाँ पे जाना? ऊपर 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 जा सकता है? ओके भाई, थँक्यू. अच्छा, इथे पण आहे सिटिंग कॅपॅसिटी. आपण वरती जाऊ, बघू ना मचांवरती कसं आहे. हां, जसं आपण काही किलोमीटर चेंज करतो ना, म्हणजे पुढे जातो. आता इथे हवेमध्ये पण एक वेगळंच स्मेल आहे. वा, बघा. आता तुम्हाला कळलं असेल की मी का बाहेर येतो फिरायला आणि का मला आवडतं. विचार करा ना, या सीटवरती बसून लंच करणं, ते पण असं सुपारी आणि नारळाच्या बागांच्या खाली. ते छान वाटतं बघा, मस्त वाटतं. पावसात तर अजून सुंदर वाटेल. झालं आपलं जेवण. आपण काय SP स्पेशल, म्हणजे यांचं हॉटेलचं स्पेशल भाजी. 2 भाज्या येतात, एक ग्रीन आणि रेड ग्रेव्ही. तर एक पालक पनीर आणि मिक्स व्हेज आहे. आणि त्यांचं स्पेशल पराठा, मैदानी आटा मिक्स आहे याच्यामध्ये पराठा. चलो लेट्स हॅव इट. आणि मग आपण पळू. आता आमची अशी वाट लागलेली आहे की थोडंसं दुर्लक्ष झालं, ॲग्री करतो, पण काही किलोमीटर पेट्रोल पंपच नाही. आणि पेट्रोल पंप होते तर रस्त्याच्या त्या ऑपोजिट साईडला, की जिकडे डिवायडर पण नाही आहे की आपण रोड क्रॉस करून जाऊ. आणि असं डिवायडर क्रॉस करता करता आम्ही मोठे 4 ते 5 ब्रिज क्रॉस करून आलो. आणि फ्युएल टँक आपली ऑलमोस्ट पूर्ण खाली झालेली. मला नाही वाटत 1-2 किलोमीटर पण जाईल पुढे. म्हणजे ही पहिल्यांदा माझी सौदाची परिस्थिती झाली की फुल करून सुद्धा आपण, म्हणजे असं वाटतं की चला आता होईल आता येईल नेक्स्ट पेट्रोल पंप. नशीब एवढं खराब की रस्त्याच्या त्या साईडला आणि लेफ्ट साईडला आलं तर CNG. आता बघू, आता एक पेट्रोल पंप आमच्या रस्त्याच्या त्या साईडला आम्ही गाडी थांबवली आहे आणि विचार केला की 2 लिटर तरी डिझेल आपल्या बॉटलमध्ये आणलं की पुढचा जो पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत तरी जायला आपल्याला मिळेल काहीतरी. तर प्रवीण आता गेलाय, बघू. आपण रस्त्याच्या त्या साईडला होतो जिथे पेट्रोल पंप होता. त्यांना युटर्न मारून नाही, मला वाटलं युटर्न मारून पण आपली गाडी पोहोचणार का नाही. ते समोर आता एक HPचं पेट्रोल पंप आहे. आता आपण तिकडे जाऊ. परंतु पोचली म्हणजे हा जीव पावला. हे बघा दिसलं पेट्रोल पंप HPचा. इससे आपको एक सीख मिली है. 100 किलोमीटरचं जरी पेट्रोल पंप बाकी असेल, पेट्रोल डिझेल बाकी असेल ना, तरी भरून घ्या. फायनली डिझेल हा आहे. पकड. झालं आपला. इथे रेट आहे 90.18 कर्नाटकमध्ये. बाबा सॉलिड घाबरलो होतो मी. मला कधी असं झालं नाही आहे. गाडी बंद पडली, प्रवीणला जावं लागेल विचारायला. हा प्रवीण. टोटल आलं आपलं 51 लिटर 71 आणि 4663.20. हे सेकंड टाइम भरतो आपण. आलो आपण एक गाडी फुल, एक टँक फुलमध्ये 793, म्हणजे ऑलमोस्ट 800 किलोमीटर आलो.
आणि आता आपल्याला फुल केल्यानंतर दाखवत आहे किती किलोमीटर जाणार, 737, म्हणजे तेच 800 पकडा. हायवे चांगला असेल तर चांगली गोष्ट आहे. आमचं ते वेळ वाढत चाललाय. 3 वाजलेत दुपारचे आणि बँगलोर आहे इकडनं अजून 125 किलोमीटर, तर लागतील 1.5 तास तरी लागायला पाहिजे. रोड चांगले आहेत. आता आम्ही थांबलो इकडे, साऊथला आलो आणि जर नारळ पाणी नाही प्यायलो तर काय, तर आता नारळ पाणी प्यायसाठी थांबलोय. ये इसमें थँक्यू. नॅशनल हायवे अथॉरिटी. ओके, बँगलोरला पोहोचू आपण थोड्या वेळाने. आता 1000 किलोमीटर पूर्ण झालेत कालपासून जे आपण ड्राईव्ह केले ते, आणि आपण बँगलोरच्या जवळ पोहोचलो. बँगलोर आता थोडंच आहे इकडनं. म्हैसूरला पण जातो हा रोड, आणि होसूरला. म्हैसूरला तर आपल्याला येताना जायचं आहे, म्हैसूरला नाही जायचं आपण. आता आपल्याला जायचं होसूरला. म्हणजे हायवेला आता आलो होतो ना, त्याचा टोल नाका आला आता. म्हणजे इकडनं तो सुपर एक्सप्रेस हायवे संपला. बघू किती रुपये टोल आहे. 60 नाही, ते कुठून आले तुम्ही त्याच्यावर डिपेंड आहे. चांगलं आहे जर 60 जरी 60 नाही जास्त असेल, आपण कुठून स्टार्ट केलं त्याच्यावरती डिपेंड आहे. आता आपल्याला पकडायचं आहे होसूर रोड. इकडे लेफ्ट साईडला गेलं तर बँगलोर सिटी, हे बघा, आणि इथे सरळ गेलं की होसूर. आपल्याला सरळ जायचं आहे. दाखव इथे सरळ. चहा प्यायलो, केक खाल्ला आणि थोडं स्ट्रेच केलं बॉडीला. आणि मला तर हलवा आवडतो इकडे, तो रबर टाईप असतो माहिती आहे ना, तो आला, तो येता घेऊन आता जमा करतो आम्ही. फक्त खाल्ला काहीच नाही आहे. चला निघू आता. थंडर इथं बँगलोर तर तुम्हाला माहितीच आहे. तसं तर आम्ही तमिळनाडू आहे, पण बँगलोरपासून थोडं जवळच आहे. तर आभाळ वगैरे होतं इकडे, थंडर चालू झाले होते. आता निघायला पाहिजे कारण खूप उशीर होत आहे. हॉटेल पण मिळणं पाहिजे. पळवतो गाडी, पण हे चालवत नाही बरोबर ना, तर त्याच्यामुळे म्हणजे मजा नाही ड्रायव्हिंग करायला. अनसर्टन आहे, कोण कधी कुठे म्हणजे विदाऊट सिग्नल कधी राईट लेफ्ट कधी कोण कुठे जातं ते मनात भीती असते. काय आता जो ज्याला मी ओव्हरटेक करतो तो न सांगता तर मला क्रॉस तर नाही करणार, त्याच्यामुळे आता ब्रेक हॉर्न आणि फ्लॅश लाईट मारून आपल्याला पण पुढे जावं लागतं. चला गाडीने पण आराम केला आहे, आपण निघू पुढे. चांगला हायवे पण रात्र असल्यामुळे आपण जास्त पळवू शकत नाही, कारण लोक जसं सांगितल्याप्रमाणे बरोबर नाही चालवत इकडे. आणि जास्त मोठा नाही आहे रोड, 2 लेनचाच आहे. आणि आपल्याला जायचं आहे तिरुचिरापल्लीला, तर तिथपर्यंतच आपल्याला टायमिंग दाखवत आहे रात्री 12:30. पण आता आम्ही कारण ब्रेक वगैरे घेतले होते ना, तर असा विचार चाललाय की त्याच्या अलीकडेच थांबू आपण 1 तास आधी. आणि कारण 234 किलोमीटर आहे, तर बघू 150 किलोमीटर जाऊ आपण अजून. आणि आता वाजले आहेत 7:45. मला वाटतं 10:30-11 पर्यंत जेवढं मॅक्झिमम आपल्याला खेचता येईल तेवढं खेचू, आणि मग आज आराम करू. मग सकाळी लवकर उठून आपण ते गणपती टेम्पल बघायला जाऊ, जे किल्ल्यावरती आहे. आणि तिकडं मग रामेश्वरम. हा सध्या प्लॅन आहे. तर रोड दाखवायचा होता तुम्हाला की कसा आहे, कारण तुम्ही जर का आपला ब्लॉग बघत असेल तर ऑफकोर्स ते तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे की कुठल्या प्रकारचं इथं रोड वगैरे आहेत. तरी डबल लेन असल्यामुळे असं होतं, थोडं मोठं असायला हवा असायला पाहिजे होता. तर आपण 3 स्टेट क्रॉस केलेत. 3 म्हणजे आपला 3रा स्टेट आहे आता. महाराष्ट्रानंतर आपण आलो कर्नाटका, आणि कर्नाटकामधून आपण आता आलो आहे तमिळनाडू. तर तमिळनाडूमध्येच रामेश्वरम वगैरे आपण ते सगळं फिरू. उद्या आपल्याला उद्यापासून आपलं सगळं मेन जे आपल्याला फिरायचं होतं ते आपला पहिला जो टप्पा होता, पहिले 2 दिवस ते फक्त तिथपर्यंत गाठण्यासाठीच होते. मग आपण आता रिव्हर्स असं करत येणार आहे, कारण आपण जाताना असं नाही ठरवलं की आपण जाताना सगळे स्पॉट बघायचे आहेत. आपण असं ठरवलं की पहिले त्या लॉंगेस्ट रूटला आपण पोहोचायचं आणि मग तिकडनं येताना करायचं. मग उद्या येताना आपण असं करणार की मदुराई, कोइंबतूर, कोडाईकनाल, मैसूर, उटी, आणि मग कोल्हापूर, आणि मग मुंबई, असा आपला प्लॅन आहे.
तर मित्रांनो आतापर्यंतचे अपडेट असे आहेत की आपण टोटल 1300 किलोमीटर झालो कालपासून, म्हणजे काल 550, तर आपण आज चालू आहे 750 किलोमीटर आणि आता वाजलेत 11:15. हे बघा आतापर्यंतचा लेखाजोखा. आपल्या ज्या मंदिरात जायचं गणपती मंदिरात, तो गड आहे, तर तिकडे 68 किलोमीटर बाकी आहे. तर आपण हॉटेल शोधतोय आणि प्रवीणचा उद्या उपास, तर आता जेवण महत्वाचं आहे. तर आता ते जेवण बघायला गेलं आहे का, काय बोलतो? चहा पाव बस जेवण नाही, बेकरी टाइप नाही बस बस बस, चल हॉटेल शोधू. उपवास आहे तुझा, चल नाही तर ते बघू जेवणाचं. टेन्शन घेऊ नको, बघू. आहे ना, मी कुठं नाही बोलतो. हा मग घेऊ की, आम्हाला इथे समजतच नाही लँग्वेजमध्ये काय करायचं ते. आता बनवतो काय 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 बनवलं बघ. काय नाही ठीक आहे. डोसा बन रहा है क्या? कितने डोसे? डोसा है क्या? सेट डोसे अच्छा उत्तपट है. इसको क्या बोलते तुम लोग? इसको क्या बोलते हैं? ये क्या है? सेट डोसे. सेट डोसा. डोसा 3 घेऊया, 4 करूया, 4. डोसा भेटेल ना प्लेन. हे घेऊया ना, कोणतरी बरं. हे 2 घेऊ आणि 2 प्लेन डोसा घेऊया ना. ये 2 दे ना. 2 प्लेट दो नहीं, 1 प्लेट है. हाँ 1 3 प्लेट. पीस, 1 प्लेट है 3 पीस का. अच्छा तो 1 प्लेट देना. 1 प्लेट है ना? प्लेन डोसा मिलेगा हाँ मिलेगा. तो 2 देना, कडक करना. हाँ ओके बेटा. थँक्यू. तर आमची ऑर्डर आली प्रॉपर केळीच्या पानामध्ये. डोसा, सांबार, ही चटणी आणि अजून एक रेड चटणी. हे बघा, हे अशा प्रकारची चटणी याच्यामध्ये ठेवतो. त्याचा उपवास आहे तर 12च्या आधी आम्हाला जेवायचं. म्हणजे सांबार, दाल सांबार. तर एक रूम मिळाली आहे प्रभू रेसिडेन्सी म्हणून, आणि आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडं अजून 40 किलोमीटर्स आहे. आज जवळपास आपण 800 किलोमीटर चालवली गाडी. तरी 2000 रुपयामध्ये मिळाली. आता काय, आता गरज आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण करतो.